भेट होती शेवटची, शपथ घेतो पुन्हा कधी न भेटण्याची. पाणावलेले डोळे घेऊन माघारी फिरतो मी. सदैव हृदयात राहशील तू आणि तुझ्या आठवणी. तुझं काहीच चूक नव्हती, बस मी थोडा जास्तच हक्क गाजवला तुझ्यावर. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांची किंमतच उरली नसती. खरं प्रेम झाल्यावर समजतं, एक व्यक्ती आपल्यासाठी सगळं काही असू शकते. डोळे तर जन्मताच मिळाले असतात, पण कमवायची असते ती नजर, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखण्याची. अपयश म्हणजे शेवट नाही हो, तो तर फक्त नव्या मार्गाचा पहिला टप्पा असतो. जी माणसं मनानं साफ असतात त्यांच्या मागे दुनियाभरचे ताप असतात. भांडून वाईट होण्यापेक्षा शांत राहून लोक अजून किती खालच्या थराला जातात हे बघत बसायचं आहे. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्यात शोधा. कारण तुमच्या आयुष्याचं भलं फक्त तुम्हीच करू शकता, बाकी कोणी नाही. लोक सोन्याला घासून पाहतात, चंदनाला उगाळून लावतात, म्हणजे झीज ही खऱ्याचीच होत असते आणि खऱ्याला आपला खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. एक पवित्र नातं तेव्हाच बनतं जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं एकमेकांना समजून घेता. आयुष्य कमी पडावं इतकं एकमेकांवर प्रेम करावं. देवालाही पुढचा जन्म सोबत ठेवण्याला भाग पाडावं. जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील तर ते नातं नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं. कुणीतरी काळजी घेणारं असलं तर निष्काळजीपणे वागायला बरं वाटतं. माझ्या फक्त 2च इच्छा आहेत. पहिली, तू नेहमी आनंदी राहा. दुसरी, तू नेहमी माझ्यासोबत राहा. प्रेम मिळावं म्हणून सगळेजण प्रेम करतात, पण प्रेम मिळणार नाही हे माहिती असून प्रेम करणं, यालाच तर खरं प्रेम म्हणतात. वादळापेक्षा मनात येणारे विचार खूप जास्त घातक असतात. माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून तो दररोज मरतो. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबत लागते. कसं असतं ना, ज्या व्यक्तीला आपण सगळ्यात जास्त जीव लावतो किंवा ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याच व्यक्तीला आपली थोडी पण किंमत नसते. एकदा चूक करून तर बघा, लोक तुमच्या सगळ्या चांगल्या सवयी विसरून जातात. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस आपला. ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं, खऱ्या माणसाला तुम्ही गमावलंय. कोणाला रडवून तू हसू नको. तळतळाट कोणाचा वाया जात नाही. कर्माचे भोग भोगावेच लागतील, वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रेमाच्या गाठी कितीही घट्ट असल्या तरी त्या जपायला वेळ नसेल आणि भावना बोलून दाखवायला क्षण नसेल तर ते प्रेम हळूहळू विरघळून शून्यात हरवतं. भांडून वाईट होण्यापेक्षा शांत राहून लोक अजून किती बदलत आहेत हे बघायचंय. दुःख भोगणारा पुढं जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. काळ बदलतो, पण स्वभाव कधीच बदलत नाही. शांत माणसाची किंमत नेहमी उशिरा समजते. ज्याची साथ मनापासून मिळते तोच खरा आपला असतो. वाऱ्यानं किती जरी माफी मागितली तरी काय फायदा, तुटलेली फांदी तुटलेलीच राहते. जास्त सांभाळण्याचा प्रयत्न केला की गोष्टी हरवतात. सुख सगळ्यांचंच बोलकं असतं, पण दुःख मात्र बऱ्याच जणांचं मुकं असतं. तुझं आणि माझं नातं इतकं घट्ट असावं, मन जरी भरून आलं तरी डोळ्यात पाणी माझ्या यावं. कोण कधी बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे स्वतःपेक्षा जास्त जीव कोणालाच लावू नका. जो एकदा फसवतो तो पुन्हा पुन्हा फसवणारच. समुद्र खारट आहे हे समजायला एक थेंब पुरेसा असतो. माणूस 2 गोष्टी कधीच विसरत नाही, एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. तू पण दुःख दिलंस, तुला तर सर्व दुःख मागितलं होतं मी. आपल्याला एखादं नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असून मुक्यासारखं राहावं लागतं.